धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई, 1,17,000च्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस, 6 आरोपी जेरबंद. शिरूड खोरदड रस्त्यावर बचत गट मॅनेजरला लुटणारी टोळी गजाआड, 80,000ची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करत धुळे तालुका पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या एका मॅनेजरला मारहाण करून लुटणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. धुळे तालुक्यातील शिरूड खोरदड रस्त्यावर सप्टेंबर 26 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यातील खुशाल पाटील हे संगणक मॅनेजर बचत गटाचे पैसे गोळा करून मोटारसायकलने जात होते, तेव्हा पूर्वनियोजित कट रचून पाळत ठेवलेल्या आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी खुशाल पाटील यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील बचत गटाचे साहित्य व 1,17,000 रुपयांची रोकड बळजबरीने लुटून पोबारा केला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तक्रारदाराने दिलेल्या वर्णनावरून आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे, दीपक भिल, माणिलाल भिल, विनोद भिल, सचिन भिल आणि योगेश भिल या 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या घरातून लुटलेल्या रकमेपैकी 80,700 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 1,30,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस हवालदार ललित खळगे, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल जयेश बाविस्कर, दीपक मोहिते, संदीप गुरव आणि राहुल देवरे यांच्या पथकाने केली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी पीआय धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन पीआय. दिनांक 26 तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. याच्यामधले तात्काळ सूत्र हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास 6 आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत. यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारा एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता. त्याला 6 इस्मांनी अडवून त्याच्याकडून पैसे जबरीने लुटून नेले. या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय SP सर श्री श्रीकांत धिवरे सर, ॲडिशनल SP अजय देवरे सर, त्याच्यानंतर DYSP बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या 48 तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे.